मी इथून पुढे निघायच्या आधी मी तुम्हाला एक वचन देत आहे. मी आदित्य रश्मी उद्धव ठाकरे म्हणून तुम्हाला शब्द देत आहे की मी ह्या धारावीसाठी आधी पण लढत होतो, आता पण लढणार आणि पुढे पण लढत राहणार, कारण माझी बांधिलकी ही तुमच्याशी आहे. धारावीमध्ये गेले 2-2.5 वर्ष आपण लढा देत आहोत. मला आठवतं धारावीचा आपला मोर्चा मोठा झाला होता आणि त्यावेळीपासून उद्धव साहेबांनी मी ठरवलं होतं की आपल्या धारावीकरांसाठी लढायचं म्हणजे लढायचं, जोपर्यंत प्रत्येक धारावीकराला घर मिळत नाही लढत राहायचं. कदाचित धारावी ही अख्ख्या आपल्या मुंबईच्या लढ्याचं केंद्रबिंदू झालेलं आहे आणि हे केंद्रबिंदू एवढ्यासाठीच झालेलं आहे. हे जरा बुके नंतर घ्या ना, बुके खालती घ्या. थांबा ना, सत्कार वगैरे नकोय आता मला. धारावीचं केंद्रबिंदू एवढ्यासाठीच झालेला आहे कारण ज्या प्रकारे अदानी आणि अदानी समूह धारावीमध्ये मनमानी करून धारावीला लुटायला निघालेले आहेत, आपण सर्वांनी ठरवलेलं आहे की धारावी त्यांना लुटू द्यायची नाही. अनेक गोष्टी बोलण्यासारख्या आहेत, पण अनेक गोष्टी बोलत असताना मला वाटतं थेट मुद्द्यावर येणं गरजेचं आहे. धारावीचा पुनर्विकास आपल्या सर्वांना पाहिजे, बरोबर आहे. धारावीमध्ये घर आपल्या सर्वांना पाहिजेत, बरोबर आहे. मी आता गेले 2-2.5 वर्ष अनिल देसाई साहेबांबरोबर, साईनाथ बरोबर, आमच्या सोबत जे सगळे आहेत तिथे मंडळी बसलेली आहे, यांच्या सोबत जवळपास प्रत्येक एरियात गेलेलो आहे. आज आपण कपडा मार्केटमध्ये आले. मागच्या वेळी मी कोळीवाड्यात होतो, कुंभारवाड्यात येऊन गेलो आणि सगळीकडे फिरताना मला सगळेच लोक एक सांगतायत कि हमें घर चाहिए, लेकिन हमें सबको घर चाहिए, किसी को यहां से निकालने का जरूरत नहीं है. पुनर्विकास सगळीकडे होत असतो. पुनर्विकास झाला पाहिजे. आपली सगळी जी वस्ती आहे इथे चांगले इमारती आले पाहिजेत, सगळ्यांना घर मिळालं पाहिजे. पण आज निर्णायक लढाई ही एका अशा क्षणावर येऊन पोहोचलेली आहे की ह्या मुंबई महानगर निवडणुकीत, मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत तुमचं मत ठरवणार आहे की धारावी आणि मुंबई, धारावीच राहणार आणि मुंबईच राहणार की अदानिस्तान होणार. तुम्हाला ठरवायचंय. तुम्हाला धारावी ही धारावी म्हणून पाहिजे की अदानिस्तान करून पाहिजे, हे तुमचं मत ठरवणार आहे. मुंबईचं चित्र बदलायचं आहे की मुंबईला मुंबई पण मुंबईचं ठेवायचं आहे, हे तुम्ही ठरवणार आहात. कारण पुढच्या 2-3 दिवसामध्ये अजून काही काही लोक येतील, भाजपाचे लोक येतील, फेकनाथ मिंदेचे लोक येतील, ते सगळे चोरांच्या टोळे येतील आणि तुम्हाला सांगतील अरे आपको पैसा दे रहा हूं ना, निकल जाओ यहां से. तुम्ही जाणार आहात. ते तुम्हाला पैसे देतील आणि मतं मागण्याचा प्रयत्न करतील, मतं विकत घेण्याचा प्रयत्न करतील. तुम्ही जाणार आहात. आपल्या मध्येच हिंदू मुस्लिम हा वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करतील. तुम्ही भांडणार आहात. आपल्या मध्येच भाषेवरनं वाद निर्माण करण्याचा प्रयत्न होईल. तुम्ही विखुरले जाणार आहात का? हे मी सातत्याने तुम्हाला का विचारतोय, कारण गेले 2-2.5 वर्ष तुमच्यामध्ये अनेक ह्या लोकांनी गुंड सोडले, दादागिरी करून घेण्याचा प्रयत्न केला, बाउन्सर्स आणले होते. पण कोळीवाड्यात पण मी जेव्हा गेलो होतो तेव्हा त्यांनी मला सांगितलं की साहेब आमच्याकडे बाउन्सर्स आले, आमच्याकडून बाउन्सर्सनी आम्हाला घराबाहेर काढण्याचा प्रयत्न केला, आम्ही त्यांना फटकून परत पाठवलेलं आहे. ही धारावी आहे, ही धारावीची ताकद आहे. अनिल देसाईजी, मागच्या वर्षी मला आठवतं तुम्ही इथेच आला होतात. अदानी जो एक प्रयत्न करत होता किंवा भाजपा एक प्रयत्न करत होता की इथे ही जी एकजूट आहे धारावीची ही मोडण्यासाठी इथे मस्जिदीवर ते बुलडोजर चालवणार होते, बरोबर ना. आणि तेव्हा फक्त मुस्लिम बांधवांना नाही तर हिंदू बांधवांना देखील सांगितलं होतं की बुलडोजर जर तुम्ही मस्जिदीवर नेणार असाल तर पहिलं आमच्यावरनं न्या, मग तुम्ही करा. हे हिंदू लोक तिकडचे सांगत होते. कोळीवाड्यावर पण तसंच झालं होतं. आणि भाजपला मी सांगू इच्छितो इथे हिंदू मुस्लिम नाहीयेत, ही धारावी आहे. इथे मराठी अमराठी नाहीये, ही धारावी आहे. धारावी दिवस रात्र मेहनत करणारी धारावी आहे. तुम्ही इथे विखुरण्याचा प्रयत्न करू नका, विष पसरवण्याचा प्रयत्न करू नका. अहो गंमत म्हणजे तुम्हाला सांगतो मी जेव्हा कुंभारवाड्यात आलो तेव्हा माझ्याबद्दल अपप्रचार सुरू केला होता.
कुंभारवाड्यामध्ये बांगलादेशी राहतात म्हणतात. तुम्ही कोणी बांगलादेशी आहात का? रोहिंग्या राहतात म्हणतात. आहेत कोणी? मी जेव्हा कुंभारवाड्यामध्ये गेलो होतो, पिढ्यान पिढ्या, मला वाटतं 100-150 वर्ष तिथे राहणारी लोक आहेत. 2-2, 3-3 पिढ्या तिथे राहणारी लोक आहेत. आणि ते मला सांगतात, आदित्य जी, हम कोई बांग्लादेश से नहीं, हम कोई रोहिंग्या नहीं, हम सोमनाथ जिले से आते हैं, हम तो गुजराती है, असं मला त्यांनी तिकडे सांगितलं. म्हणजे काय करायचं की धारावी बद्दल देशामध्ये असं चित्र बनवून ठेवलेलं आहे की धारावीला विकास नकोय. म्हणून मी तुम्हाला पुन्हा एकदा विचारतोय, विकास हवाय की नकोय? हवाय ना. पण आपण जो विकास पाहिजे आणि आपल्याला जो विकास पाहिजे, आपल्याला जे आपली घरं पाहिजेत, त्या 2-3 गोष्टी महत्वाच्या आहेत. आज मी तुम्हाला इथे शब्द द्यायला आलेलो आहे की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष म्हणून असेल, मनसे म्हणून असेल, आणि पवार साहेबांची राष्ट्रवादी काँग्रेस म्हणून आम्ही जी शिवशक्ती एकत्र आलेलो आहोत, ती एवढ्यासाठीच एकत्र आलेलो आहोत की मुंबईला आपल्याला मुंबईच ठेवायची आहे, अदानिस्तान करू द्यायचं नाहीये. ज्या 2-3 आमच्या मागण्या आहेत, तुम्ही मला, जर मी बरोबर बोलत असेल तर हात वरती करून हो सांगायचंय. चालेल? धारावीमध्ये धारावीकरांना विकास करून पाहिजे, होय की नाही? पण धारावीमध्ये विकास करत असताना प्रत्येक धारावीकराला धारावीतच घर पाहिजे, होय की नाही? धारावीचा विकास होत असताना, असं मी सांगितलं, प्रत्येक घराला धारावीत घर देताना कमीत कमी 500 स्क्वेअर फूट घर मिळालंच पाहिजे, त्याच्याशिवाय आम्ही पुढे जाणार नाही. पात्रता करत असताना 2000चा कायदा नाही, आम्हाला आत्ताचा कायदा करून पाहिजे, 2025 पर्यंत पात्रता करून पाहिजे, होय की नाही? आणि धारावीमध्ये आमची जी सगळी समाज मंदिर असतील, सगळी जी धर्मस्थळ असतील, मग हिंदू, मुस्लिम, बौद्ध, ख्रिश्चन, जी काही आमची इकडे समाज मंदिर असतील किंवा मंदिर असतील, धार्मिक स्थळ असतील, ती देखील तशीच राहिली पाहिजे, तर आणि तरच आम्ही धारावीचा विकास होऊ देणार आणि चांगली घरं देणार. इथे माझा शब्द आहे. मी तुम्हाला सांगत आहे, तुम्ही मला आधी पण पाहिले ना की फक्त निवडणुकीच्या वेळी पाहता? घराघरामध्ये आलो ना, कुंभारवाड्यामध्ये आलो ना, कोळीवाड्यात आलो ना. आपल्याला सगळीकडे जे मी सांगतोय, मी सतत सांगतोय, अनिल देसाई साहेब, तुम्ही देखील लोकसभेचा विषय घेतलेला आहे आणि सगळ्या उमेदवारांना मी इथे सांगत आहे, आपलं हे कर्तव्य आहे. जेव्हा तुम्ही नगरसेवक म्हणून निवडून याल, तेव्हा तुम्ही ह्यांचे सगळ्यांचे लोकप्रतिनिधी आहात, आपल्याला ह्यांचाच आवाज ऐकायचा आहे. आपल्याला विकास हवा आहे, आपल्याला घरं हवी आहेत, आपल्याला 500 स्क्वेअर फुटाची घरं हवी आहेत, आपल्याला धारावीमध्येच पुनर्विकास पाहिजे आणि पुनर्वसन पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे इथे जे दुकानं आहेत, इकडे जे गाळे आहेत, इकडे जे छोटे उद्योग आहेत, जे मोठे उद्योग आहेत, जे चर्म उद्योग आहेत, जे कापड बाजार आहे, ते इकडच्या इकडेच आम्हाला धारावीत पाहिजे. धारावीच्या बाहेर एक सुद्धा व्यक्ती जाणार नाही म्हणजे नाही. आज मी तुम्हाला सांगत आहे की ज्या मिनिटाला आपले महापौर बसतील, तेव्हा हे जे काही षडयंत्र अदानीचं चालू आहे, अदानी समूहाचं चालू आहे, जी दादागिरी ते चालू आहे, ते आपण मोडून काढल्याशिवाय राहणार नाही. पण गरज जर पडली तर मुंबई महानगरपालिकेच्या तर्फे आपला विकास करू, पण इकडचा विकास न थांबवता आपण प्रत्येक धारावीकराला इथे घरं देऊ. आज ह्या धारावीमध्ये मला वाटतं सर्वात मोठा विषय हा आहे, कारण जो काही प्रचार चाललेला आहे तो वेगळ्या ठिकाणी चाललेला आहे. आज मी तुम्हाला एवढंच विचारत आहे की हे तुमचं सगळं जे मी काही बोलत आहे ते बरोबर बोलत आहे ना? कारण भाजप आतापासून पुढचे 2-3 दिवस पैशाचा पाऊस पाडणार. तो पापाचा पैसा, तो शापाचा पैसा, तो पैसा जर तुम्ही हातात घेतलात आणि भाजपला मतदान केलं, तर भाजप तुम्हाला घराबाहेर काढणार, डम्पिंग ग्राउंडवर पाठवणार. देवणार डम्पिंग ग्राउंडवर जायचं तुम्हाला? भाजप दुसरा एक मोठा प्रचार करते हिंदू मुस्लिमचा. आज मी भाजपला विचारतोय, तुम्ही हिंदुत्वाबद्दल बोलत असाल तर पालघर हत्याकांड मध्ये जे साधूंना मारलं गेलं, त्याच्यातला प्रमुख आरोपी तुम्ही का घेतला तुमच्या पक्षामध्ये, ह्याचं उत्तर द्या आणि मग तुम्ही आम्हाला हिंदुत्वाबद्दल विचारा. पण एका बाजूला हिंदू मुस्लिम करायचं, एका बाजूला मराठी अमराठी करायचं, एका बाजूला जातीचं राजकारण करायचं, एका बाजूला समाजाचं राजकारण करायचं, पण मुद्द्याचं बोलायचं नाही. आज मुंबईमध्ये जर तुम्ही होर्डिंग्स बघाल, सगळीकडे तुम्ही मुंबईत फिरत असाल तर 2 प्रकारचे होर्डिंग्स दिसतात. एका बाजूला आपले होर्डिंग्स आहेत, शिवशक्ती युतीचे होर्डिंग्स आहेत, जिथे आपण केलेली कामं ही अभिमानाने दाखवत आहोत की होय आम्ही करून दाखवलेलं आहे. आणि तुम्हाला अजून एक सांगतो, हेच आपण पुढच्या 5 वर्षात दाखवू की होय धारावीचा विकास धारावीकरांसाठी आम्ही करून दाखवलेला आहे. पण दुसऱ्या बाजूला भाजप होर्डिंग्स लावत आहे. आणि होर्डिंग बघितलेत का भाजपचे? केलेलं काम काही आहे? कुठचा जाहीरनामा आहे? कुठेही काम करताना दिसतंय का? फक्त 2 चेहरे दिसतात, 2 चेहरे. कोणाचे 2 चेहरे?
सीएम आणि पीएम ह्या दोघांचे चेहरे आहेत. तुम्ही मला सांगा, मुंबईसाठी ह्या दोन चेहऱ्यांचं योगदान काय काय दिलं ह्या दोन चेहऱ्यांनी? असं कसं बोलता? धारावी देतात ना अदानीला, आहे ना योगदान. तुम्हाला इथून काढून नेतात ना डेवना डम्पिंग ग्राउंडवर, आहे ना योगदान. काय तुम्हाला काय सांगते तुम्ही? 2 दिवसात इथे येतील बघा, भाजप असा चांगला प्रचार करेल की आम्ही सगळं काही देतो, तुम्हाला भाजपचं मतदान असंच होऊन जाईल. पर यही सबसे अहम मुद्दा है, यही सबसे अहम मुद्दा है. भाजपा अगले 2-3 दिनों में जहर फैलाने का कोशिश करेगी. आप जहर पीने वाले हो? भाजपा पैसा फैलाने का कोशिश करेगी. पैसे लेके आप देवना डंपिंग ग्राउंड जाने वाले हो? आपको बताएगी घर देने वाले हैं धारावी में. जाओगे देवना डंपिंग ग्राउंड? आपको बताने वाले आपका विकास होगा लेकिन विनाश हो रहा है, मान्य करोगे? ये मंजूर नहीं है किसी को. आणि ह्याचसाठी मी तुम्हाला आज विचारायला आलेलो आहे, जर तुम्हाला धारावीचा विकास करायचा असेल, खऱ्या अर्थाने विकास करायचा असेल आणि धारावीमध्येच राहायचं असेल, तर तुम्ही कोणाला मतदान करणार? जर तुम्हाला 500 स्क्वेअर फुटाची घरं सगळ्यांना पाहिजे असतील, तर तुम्ही कोणाला मतदान करणार? जर तुम्हाला धारावीतच राहून 500 स्क्वेअर फुटाची घरं घेऊन तुमचे गाळे असतील, तुमची दुकानं असतील, तुमचे इकडचे धंदे असतील, इकडचा व्यवसाय असेल, हा धारावीतच ठेवायचा असेल, तर तुम्ही कोणाला मतदान करणार? जर तुम्हाला आज धारावी ही जशी धारावी ह्याची ताकद वाढवायची असेल, तर तुम्ही कोणाला मतदान करणार? मुंबईमध्ये जर तुम्हाला विकास आणायचा असेल, तर तुम्ही कोणाला मतदान करणार? जर बीएसटी बस जी आपण वापरतो ती महिलांसाठी मोफत करून घ्यायची असेल, तर तुम्ही कोणाला मतदान करणार? जर आपण घरकाम करणाऱ्या महिलांसाठी 1,500 रुपये सन्मान निधी आपल्याला आणून घ्यायचा असेल, तर तुम्ही कोणाला मतदान करणार? जर या मुंबईमध्ये जी बीएसटी किती लोक वापरतात? सगळे वापरतात ना, सब बीएसटी यूज करते, इस्तेमाल करते. भाडी किती झाली आहेत? तिकीट किती झाले? परवडणार आहे का? जर बीएसटीचं भाडं पुन्हा एकदा 5 रुपयावर आणायचं असेल, तर तुम्ही कोणाला मतदान करणार? जर मुंबईमध्ये ह्या मुंबईमध्ये 100 युनिट पर्यंत वीज फ्री ऑफ कॉस्ट पाहिजे असेल, तर तुम्ही कोणाला मतदान करणार? जर ह्या मुंबईमध्ये चांगलं कॅन्सरचं हॉस्पिटल बनवून घ्यायचं असेल, तुम्ही कोणाला मतदान करणार? जर ह्याच मुंबईमध्ये आपल्या महापालिकेच्या शाळांमध्ये ज्युनियर कॉलेज आणायचं असेल, तुम्ही कोणाला मतदान करणार? महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने जर तुम्हाला चांगली लायब्ररी बनवून पाहिजे असेल, जगातली सर्वात मोठी लायब्ररी पाहिजे असेल, तुम्ही कोणाला मतदान करणार? जर आपल्याला हे मुंबई, आपली मुंबई महाराष्ट्राची राजधानी मुंबईच ठेवायची असेल आणि अफगाणिस्तान नसेल करायचं, अफगाणिस्तानला दूर ठेवण्यासाठी तुम्ही कोणाला मतदान करणार? जर जी व्यक्ती आपल्याला कोविडचं मॉडेल, धारावी मॉडेल जग प्रसिद्ध करून दाखवलं होतं, त्या उद्धव बाळासाहेब ठाकरेंसाठी मतदान करायचं असेल, तर तुम्ही कोणाला मतदान करणार? कोविडच्या काळात धारावीमध्ये ज्यांनी जीव वाचवले त्यांना मतदान करायचं असेल, कोणाला मतदान करणार? जर तुम्ही राजसाहेबांसाठी मतदान करायचं असेल, कोणाला मतदान करणार? जर वंदनीय हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरेंना मतदान करायचं असेल, तुम्ही कोणाला मतदान करणार? जर धारावीसाठी मतदान करायचं असेल, कोणाला मतदान करणार? जर मुंबईसाठी मतदान करायचं असेल, कोणाला मतदान करणार? जर तुम्हाला महाराष्ट्रासाठी मतदान करायचं असेल, तर तुम्हाला कोणाला मतदान करायला लागेल? मशाल आणि इंजिन हे दोन्ही महत्वाचे आहेत. धारावीमध्ये मशाल आणि इंजिनच पेटलं पाहिजे, हेच आपल्याला चालवायचं आहे. जे राजकारण चाललेलं आहे ते भयानक राजकारण चाललेलं आहे. एका बाजूला त्यांची मस्ती बघतोय, त्यांचे मास बघतोय, त्यांचं सगळं पैशाचं राजकारण बघतोय. पण ही 5 बोटं जी आहेत, ही 5 बोटं ही तुमची सगळ्यांची आहेत. हे आपण वेगळे वेगळे समाज आहोत, वेगवेगळे धर्म आहोत, वेगवेगळे इकडचे इलाके आहोत. ही जर एकत्र येऊन मूठ बनली ना, जरा हात करून मूठ करून दाखवा मला. हम सब एक है और इस हाथ में अगर मशाल आई तो धारावी को यहां से कोई हिला नहीं सकता. विकास होगा या नहीं होगा, लेकिन 500 स्क्वायर फुट हर एक को मिलेगा. लेके रहेंगे, यहां से कोई धारावीकर को हिलाएगा नहीं. हम सब मी इथून पुढे निघायच्या आधी मी तुम्हाला एक वचन देत आहे. मी आदित्य रश्मी उद्धव ठाकरे म्हणून तुम्हाला शब्द देत आहे की मी ह्या धारावीसाठी आधी पण लढत होतो, आता पण लढणार आणि पुढे पण लढत राहणार, कारण माझी बांधिलकी ही तुमच्याशी आहे. इकडे मी
इकडे मी जात बघत नाही, धर्म बघत नाही, पंथ बघत नाही, भाषा बघत नाही, कुठचा प्रांत बघत नाही. तुम्ही सगळे माझ्यासाठी धारावीकर आहात, तुम्ही माझ्यासाठी सगळे मुंबईकर आहात आणि हे आपण करून घेणार म्हणजे घेणारच की आपला पुनर्विकास होताना आपला पुनर्विकास धारावी मध्येच होणार. 500 स्क्वेअर फूट मिळून घेणार म्हणजे घेणार, सगळ्यांची पात्रता करून घेणार म्हणजे घेणार. कुंभारवाडा असेल, चर्मोद्योग असेल, कापड बाजार असेल, कोळीवाडा असेल, ह्या सगळ्यांसाठी न्याय मिळवून देणार म्हणजे देणारच. फक्त तुमचं एकच काम आहे, मतदान कोणाला करायचं? मतदान कोणाला करायचं? मतदान कोणाला करायचं? मतदान कोणाला करायचं? मशाल आणि जिथे इंजिन आहे तिथे इंजिन. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम.